नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची आणि मंत्र्यांची मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेली बैठक संपली. अजित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख या सगळ्यांची बैठक झाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत. आणि या बैठकीनंतर आता एक या चौघ जणांची फक्त स्वतंत्र बैठक होत असल्याची माहिती मिळते. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, मिलिंद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक आता संपलेली आहे, पण या बैठकीनंतर वजे प्रकरण आणि राज्यातली कायदा व सुव्यवस्था या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कोर जे नेते आहेत त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आता येत आहे. त्याच्यामध्ये शरद पवार आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याच बैठकीमध्ये वजे प्रकरण आणि त्यानंतर गृहमंत्रालयाची झालेली अडचण, गृहमंत्र्यांचा राजीनामा होणार का यावर चर्चा आणि खलबतं होतील असं सांगितलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भलेही या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आत्ता बदनामी होत असली तरी जी आत्ता माहिती उपलब्ध होती त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं मत आहे की आत्ता अशा प्रकरणावरनं गृहमंत्र्यांचा राजीनामा देणं योग्य होणार नाही. या कदाचित याच बाबतीतली महत्वाची चर्चा आत्ता होत असल्याचं समजतं. सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही बैठक संपली, पण आता कोर टीमची महत्वाची बैठक आहे आणि यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी ठरतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि यानंतर वळूयात आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. अर्थातच उपराजधानी बनले हॉटस्पॉट, कारण राज्याच्या उपराजधानीत आजपासून खरं तर कडक लॉकडाऊनला सुद्धा सुरुवात झाली. पण गेल्या काही दिवसांच्या सततच्या रुग्णवाढीनंतर हा लॉकडाऊन सुरू झालाय. नागपूर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट म्हणून समोर आलाय. एकीकडे दररोज नागपूरमध्ये कोरोना बाधितांचे आकडे 4 आकडी आहेत, 4 आकडी. आणि यात सातत्यानं वाढ होताना दिसते. नागपूरच्या LIC कॉलनीमध्ये अवघ्या 16 कुटुंबांचा वास असतो. 16 कुटुंब इथे राहतात, 16 घरं आहेत इथे. मात्र यातील 35 जण कोरोना बाधित आढळले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण वसाहत आहे LIC कॉलनी ही कंटेनमेंट झोन म्हणून आता जाहीर करण्यात आले. मागच्या 24 तासात नागपूरमध्ये 2297 नवीन रुग्ण सापडले आहेत. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुढच्या काही क्षणांमध्ये जोडले जाणार आहेत. आणि आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, काय महत्त्वाच्या अपडेट्स आहेत? एक तर LIC कॉलनी आता कंटेनमेंट झोन झाली आहे, पण नागपूरमध्ये ज्या गतीने सगळी संख्या वाढते, प्रशासन लॉकडाऊनच्या शिवाय काय उपाययोजना करतायत? टेस्टिंग वगैरे वाढवणार आहेत? मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर आज सलग 3रा दिवस आहे 2000च्या वर नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहे. मागच्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये 2297 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आणि 12 लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. महत्त्वाचा विषय की जर का तुम्ही मागच्या 10 दिवसातले आकडे बघितले ना तर साधारण 16,000च्या वर हे आकडे आहे. त्यामुळे अत्यंत धक्कादायक असे आकडे आहे. आणि या आकड्यावरून हे स्पष्ट होते की नागपूर पूर्ण शहरामध्ये कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे. पूर्ण शहरच हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे. पण महत्त्वाचा विषय की आज कडक लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. असं असताना देखील मोठ्या संख्येने नागपूरकर हे रस्त्यावर पाहायला मिळाले. एक गोष्ट यामध्ये एक पाहायला मिळते की गंभीरता ही कोणामध्ये दिसत नव्हती. नागरिकांमध्ये नव्हती, प्रशासनामध्ये नव्हती आणि सरकारमध्ये पण नव्हती. 3 महिन्याआधी ज्या प्रकारचं सरकार कोरोनावर अत्यंत गंभीर पद्धतीने पाहायला मिळत होतं ते मात्र आता राज्यामध्ये दिसत नाही. म्हणजे ते नागपूर असो किंवा राज्यातल्या इतरही भागामध्ये असो, पाहिजे त्या पद्धतीने सरकार गंभीर नसल्यामुळे त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर देखील पाहायला मिळतो. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आज नागपूरचे पोलीस आयुक्त हे व्हेरायटी चौकामध्ये 9:30 वाजता येणार होते आणि ते आले देखील. तेव्हापर्यंत व्हेरायटी चौकामध्ये मोठा पोलिसाचा बंदोबस्त होता. जसेही पोलीस आयुक्त तिथून निघून गेले 12 वाजता तिथनं तर पूर्ण जो पोलिसाचा बंदोबस्त होता तो काढला गेला. जर का खरंच पोलिसांना या संपूर्ण परिसरामध्ये सील करायचं होतं की एक बंदोबस्त बॅरिकेडिंग करून एक चोख बंदोबस्त ठेवायचा होता तर कुठेतरी ते पोलीस बंदोबस्त हटवला नसता. पण पोलीस आयुक्त गेल्यानंतर लगेच बंदोबस्त हसला.
म्हणजे कुठेतरी प्रशासन देखील गंभीर नाही. आता आज एक नवीन परत आदेश नागपूर महानगरपालिकेने काढला की मार्च एंडिंग आहे, त्यामुळे सीएचं कार्यालय उघडं राहणार आहे. आता पुढच्या एक आठवडा ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये असे असे नवीन आदेश निघत जाईल आणि हळूहळू ढील दिली जाईल. म्हणजे कुठेतरी प्रशासन तुषार, गंभीर नाही. जसं आपण बघितलं पुण्यामध्ये किंवा अन्य काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी ही मागणी केली होती की आम्हाला थोडीशी सूट मिळावी, थोडीशी वेळामध्ये सवलत मिळावी. ही सवलत मागण्याचा प्रकार नागपूरमध्ये पण सुरू झालाय. तर म्हणजे निश्चित 2-3 दिवसापासून व्यापारी वर्गाकडून एक मोठा दबाव प्रशासनावर आणला जातो. आज देखील नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी स्वतः सांगितलं की काही व्यापाऱ्यांनी जी भूमिका घेतली त्या संदर्भात पोलीस त्यांच्यासोबत निगोशिएशन करत आहे. म्हणजे कुठेतरी पोलिसांवर देखील दबाव आहे का जर का एकदा का नागरिकांनी शासनाचा लॉकडाऊन पायदळी तोडवला तर परत तो लॉकडाऊन शासनाचा लोकांवर लावायची वेळ जर आली तर लोक गंभीरतेने घेणार नाही, ही भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे कुठे कुठे जर का अत्यंत अतितटीची वेळ आली तर एक पाऊल मागे प्रशासनाला यावं लागेल. कारण की जनतेमध्ये इतका उद्रेक आहे की जनतेला लॉकडाऊन नको. आपण जर का बघायचं झालं मिलिंद सर, अत्यंत ही गोष्ट खरी आहे की लॉकडाऊन नको, पण वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि प्रशासनाला आपल्याला घेतलेल्या कठोर निर्णयावर ठाम राहावं लागेल. कोणीतरी आलं आणि काहीतरी विनंती केली म्हणून निर्णय बदलून चालणार नाही. तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच आपण इथे आता हेही बघूयात की काय पद्धतीने आकडेवारी बदलली. आपण जर का नीट निरीक्षण केलं, ग्राफ पुढे पुढे जसा जाईल तसं आपल्या लक्षात येईल. 10 तारखेपासून आता आपण आकडेवारी बघूया. 10 तारखेला 1000चा आकडा क्रॉस झाला होता. पुढे जसा जसा ग्राफ जाईल 1710 पॉझिटिव्हची संख्या होती. 11 तारखेला आपण पाहिलं तर ग्राफ पुन्हा एकदा वाढतो. 1900च्या घरात हा ग्राफ गेला. 1900 पॉझिटिव्ह नव्यानं सापडले. आपण टप्प्याटप्प्यानं पुढे गेलो तर 12 तारीख, 12 मार्चला पुन्हा एकदा संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि 1957 पर्यंत हे आकडे पोहोचले. पुढे आणखीन 13 मार्चला आकडे पुन्हा एकदा वाढले झपाट्यानं. 2000चा आकडा नागपूरमध्ये क्रॉस केला गेला या पॉझिटिव्ह संख्येचा. 14 मार्च आणि आणखीन आपली अपेक्षा आहे खरं तर हा ग्राफ कमी व्हावा, पण प्रत्यक्षात तो त्या पद्धतीनं कमी होताना दिसत नाहीये. 2250 म्हणजे 2500 क्रॉस, 2252 अशा प्रकारची ही संख्या आपल्याला दिसते आणि ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. आपण अपेक्षा करूयात की ही आकडेवारी घसरती राहील इथून पुढच्या काळात आणि नागपूरकर आपापल्या नियमांचं पालन करतील. आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी काय स्थिती आहे ती जाणून घेऊयात. राज्यात परत एकदा लॉकडाऊन होणार नाही अशा प्रकारची स्पष्ट माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यामध्ये रुग्णसंख्या वाढते आहे. राज्यातील नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. 75% नागरिक लक्षणं नसलेले पेशंट आहेत. म्हणजे जे पेशंट सापडत आहेत त्याच्यातले 75% पेशंट हे लक्षणं नसलेले आहेत. त्यामुळे अधिक सतर्क असलं पाहिजे असं आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. राज्यामध्ये बेड उपलब्ध आहेत. 1.25 लाख लोकांना दररोज लस दिली जाते महाराष्ट्रात. महाराष्ट्र राज्य लसीकरणात अग्रेसर असल्याची माहिती सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी दिली. आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार त्यांच्या VC मध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण राज्य शासनाला सहकार्य करा आणि स्वयंशिस्त पाळा. परंतु बऱ्याच ठिकाणी हे होताना दिसत नाही. म्हणूनच काही कठोर उपाययोजना कराव्या लागत आहेत, फाईन्स करावे लागत आहेत आणि काही ठिकाणी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी मग नाईट कर्फ्यू असेल, काही ठिकाणी छोटा म्हणजे खूपच जास्त संख्या वाढलेली असेल तर त्या ठिकाणी लॉकडाऊन असेल. पण लॉकडाऊन हा काही पर्याय नाही आणि म्हणून आम्ही लॉकडाऊन हा करणारच नाहीयेत. पण असं जरी असलं तरी त्याचा दुसरा भाग असा आहे की कठोरपणे नियमांचं पालन केलं नाही तर मात्र अधिक कडक नियम करावे लागतील. खरं तर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी याच दिवसांच्या दरम्यान मुंबई शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं होतं आणि नंतर झपाट्यानं कशा प्रकारे स्थिती बदलत गेली हे आपण सगळ्यांनी पाहिलं. मुंबईत 24 तासात 1963 नवीन रुग्ण सापडले आहेत आणि ही गेल्या काही काळातली झालेली झपाट्यानं आकडेवाढ आहे आणि त्यामुळेच नागपूरच्या पाठोपाठ राज्याची राजधानी
देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल सुद्धा चिंता व्यक्त केली जाते. मुंबईमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या वाढते, मात्र शहरातली गर्दी ओसरताना दिसत नाहीये. मुंबईतला काय ताजी स्थिती आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल रविवारी 1900च्या वर कोरोना रुग्ण आढळलेले पाहायला मिळत आहेत. आपण आता घाटकोपरमध्ये आणि घाटकोपरमध्ये कालच्या दिवसामध्ये 75 इतके कोरोनाचे रुग्ण आढळल्याचं समोर येत आहे. एकंदरीतच हा कोरोनाचा जो उद्रेक होतो आहे तो फक्त या लोकांच्या बेजबाबदारपणामुळेच होतो आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी लोक मास्क घालत नाही, गर्दी करत आहेत, सोशल डिस्टन्सिंग जे असते ते पाळत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळताना पाहायला मिळते. आणि अशीच परिस्थिती जर असली तर मात्र पुन्हा एकदा मुंबई लॉकडाऊनकडे जाईल की काय अशी भीती निर्माण होत आहे. अनेक लोक आहेत ते मास्क घालत नाही, मास्क असला तरी फक्त दिखाव्यापुरता असतो, नाकाच्या खाली असतो किंवा गळ्याजवळ असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे हे कोरोनाचे रुग्णसंख्या जी आहे ती वाढत असल्याचं पाहायला मिळते. आणि लोकांना सरकारच्या वतीने महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते आहे की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला, परंतु लोक अजूनही मास्क घालत नाही. आणि जर असाच प्रकार सुरू राहिला तर मात्र मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे वळू शकते, हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे मुंबईतली स्थिती सुद्धा चिंताजनक आहे. अंधेरी पूर्व वगैरे हे सगळे हॉटस्पॉट होते. आता मुलुंड, घाटकोपर हे मध्य रेल्वेवरची उपनगरं ही झपाट्यानं हॉटस्पॉट होऊ घातलेत. अधिक काळजी घ्या. जाऊयात राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत पुण्यामध्ये कोरोनाचा आलेख हा सातत्यानं वाढताय. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्ण मोठ्या संख्येनं वाढलेत आणि रुग्णसंख्येनं 1000चा आकडा सुद्धा पार केला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला दररोज साधारण 200 ते 250 जास्तीत जास्त रुग्ण पुण्यात सापडत होते. पण आता परिस्थिती आणखीन बदलली. कोरोना आटोक्यात आला असं वाटत होतं, पण आता होतं असंच म्हणावं लागेल, कारण सध्याची परिस्थिती पुन्हा बदललेली आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आता जोडले गेलेत. अद्वैत, पुण्यातले आकडे पुन्हा एकदा झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली आणि बऱ्याच दिवसानं पुन्हा एकदा 1000चा टप्पाही ओलांडलाय. मिलिंद, आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी 9 मार्चला जेव्हा पुण्यामध्ये पहिला रुग्ण सापडला, अख्ख्या राज्यामधला पहिला रुग्ण होता. आणि आता 1 वर्ष पूर्ण होताना असं मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वाटलं होतं की कुठंतरी हा संसर्ग जो तो आटोक्यात येतो. कारण फेब्रुवारीमध्ये जर पहिला आठवडा आपण बघितला तर 200-250 दैनंदिन फक्त रुग्ण सापडत होते. परंतु अचानक जर आपण बघितलं की सुरुवातीला 250, मग 500, मग 750 आणि आता गेला आठवडा पूर्ण 1000. म्हणजे पुन्हा एकदा मागच्या वर्षी 2020 सालची स्थिती येते की काय असं वाटायला लागलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे की लस आलेली आहे. लस आल्यामुळं कुठंतरी लोकांमध्ये एक थोडीशी शिथिलता आलेली आहे आणि लॉकडाऊनला लोक कंटाळलेले आहेत. असं असलं तरी जोपर्यंत हे लसीकरण पूर्ण होत नाही, कारण लसीकरणाचं जे आकडेवारी आहे ती प्रचंड मोठी आहे. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये जर आपण बघितलं तर असं म्हणतात की वर्षभर लसीकरण चालू शकेल सगळ्या लोकांना लस द्यायची म्हटलं तर. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर एक गोष्ट तज्ज्ञांकडून वारंवार सांगितली जाते की जरी हा उद्रेक वाढत असला तरी यातले बहुतांश पेशंट जे आहेत ते होम क्वारंटाईनच आहेत. जवळपास 75% पेशंट पुण्यामध्ये आत्ता जे सक्रिय आहेत ते जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही आहेत. 20 ते 25% जे आहेत पेशंट ॲडमिट आहेत. आणि हा जो स्ट्रेन आहे कोरोनाचा किंवा हा जो एक उद्रेक आहे हा तितका हानिकारक नाही आहे. परंतु याचमुळं दुसरा तोटाही असा होतो की लोकांना असं वाटतं की आपण बरे होऊन जाऊ आणि आता मास्क आपण घालतोच आहोत, लस पण आलेली आहे, त्यामुळे जी शिथिलता आहे ती आलेली आहे. आज दुसरीकडे बघितलं आपण लसीकरण करताना गोंधळ उडालेला होता. आज कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड आपल्याला माहिती की 2 एकूण लसी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. आणि आज अचानक कोविशिल्ड म्हणजे सिरमच्या ज्या लसी आहेत त्याचा जो स्टॉक आहे तोच आलेला नव्हता नवीन. त्यामुळं आता जो स्टॉक आहे तो पहिल्यांदा ज्यांना लसीकरण दिलेलं आहे त्यांच्या दुसऱ्या 28 दिवसांच्या टप्प्यासाठी तो राखून ठेवलेला आहे. त्यामुळे कोविशिल्डची लस यासाठी जे नोंदवलं होतं त्यांना आज लसच मिळालेली नाहीये, कोवॅक्सिन आली. त्यामुळे या ज्या त्रुटी आहेत या दूर केल्या पाहिजेत. कारण लसीकरणाबद्दल आणि अद्वैत एक गोष्ट पुण्यातही आढळत असेल की जी अन्य ठिकाणी आढळते ती कोणती लक्षणं नसलेले पेशंट त्यांचं प्रमाण थोडंसं अधिक आहे.
त्यामुळे आपणही सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की लक्षणं दिसणार नाहीत तुम्हाला, पण तुम्ही कदाचित पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आपण आकड्यांवर नजर टाकूयात. काय सांगतात आकडे पुण्यातले ते. पुन्हा एकदा 10 मार्चपासून आपण हे आकडे बघायला सुरुवात करूयात. 10 मार्च, 11 मार्च, 12 मार्च हे असे आपण आकडे बघणार आहोत. 10 मार्चचे आकडे आपल्या स्क्रीनवर आहेत. 1352 पेशंट सापडले होते 10 मार्चला. पुढे 11 मार्चला पुन्हा त्यात वाढ झाली, 1500च्या वर गेला हा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा. 12 मार्चला ही रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली आणि इथून पुढे आणखीन चिंता निर्माण झाली प्रशासनाची. आता प्रशासन काय उपाययोजना अधिक कठोरपणे करते ते पाहणं महत्त्वाचं आहे. 1805 पर्यंत आकडा गेला होता. आता थोडासा ग्राफ खालती आला आहे 1633, पण ग्राफ खालती आला आणि रुग्ण परवाच्या पेक्षा आज कमी सापडले म्हणून एकदम निर्धास्त होऊ नका, कारण आकडा पुन्हा एकदा वाढल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे. 14 तारखेचा आपण विचार केला तर 1740 पर्यंत पुन्हा एकदा ही रुग्णसंख्या पोहोचलेली आहे. त्यामुळे आकडे जसे बदलत आहेत तसे आपण काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे. आणि जसं अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जरी लस घेतली असेल तरी दोन्ही डोस पूर्ण होत नाहीत आणि त्याच्या पलीकडे आणखीन महिनाभर जात नाही तोपर्यंत तुमच्यात पूर्ण प्रतिकारशक्ती तयार होणार नाही. त्यामुळे तोपर्यंत आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकच्या नंतर आपण औरंगाबाद आणि महाराष्ट्रातल्या अन्य काही शहरांमध्ये आणि गावखेड्यांमध्ये जाणार आहोत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कोरोना रिटर्न सारखी स्थिती आहे आणि औरंगाबाद सारखं मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं शहर सुद्धा याला अपवाद नाही. आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी औरंगाबादमधली अशी आहे की हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय आता प्रशासनानं घेतला आहे. मोठ्या संख्येने लोक हॉटेलमध्ये जातात आणि कदाचित इथूनही संसर्ग वाढत असेल असा प्रशासनाला संशय आहे किंवा अंदाज आहे. 17 तारखेपासून म्हणजे बुधवारपासून औरंगाबाद शहरातील हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त पार्सल मिळेल. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकारचे सुधारित आदेश जारी केले आहेत. हॉटेलमध्ये पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण हॉटेल्सचं शटर मात्र बंद असेल. आणि आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे जाणून घेऊयात की काय आहे औरंगाबादमधली एकूण स्थिती. कारण हॉटेल्सवर आता फक्त उघडी नाही ठेवता येणार, तिथे येऊन बसता नाही येणार. 10, 11, 12 अशी आपण आकडेवारी पाहूयात. 10 तारखेला पहिला दिवस मार्चमधला म्हणजे या गेल्या 8 दिवसातला आणि 500च्या घरात संख्या होती 532. 11 तारखेला ही संख्या आणखीन वाढली आणि थेट डबलपेक्षा जास्त झाली. म्हणजे डबलपेक्षा जास्त नाही पण डबलपर्यंत पोहोचली. 900च्या पार गेली संख्या. परत एकदा 600पर्यंत हा आकडा खालती आला 12 तारखेला. पुन्हा एकदा हा ग्राफ बदलला आणि हा ग्राफ बदलण्याचं जे प्रमाण आहे ना औरंगाबादमधलं हे सगळ्यात जास्त आणि विचित्र आहे. आपण बघितलं तर 10, 500, 11ला 900, 12ला परत 600, 13ला आपण पाहूयात काय स्थिती राहिली. 13ला पुन्हा एकदा आकडा वाढला. 700च्या पर्यंत संख्या म्हणजे 700चाही टप्पा ओलांडला या ग्राफनं. आणि त्यानंतर 14 तारखेला पुन्हा एकदा ग्राफमध्ये बदल झाला. यावेळेला मात्र ग्राफ खालती नाही आला तर तो आणखीन वर गेला आणि 1000च्या पार संख्या गेली या सगळ्या कोरोनाग्रस्तांची. आणि आता आपण थेट जाऊयात तर सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सिद्धार्थ, हॉटेलच्या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय प्रशासनाचा, पण बाकी जे नियम घालून दिलेत ते लोक पाळतायत का? मिलिंद, खेदाने म्हणावं लागेल की लोकांना जे नियम बंधनं घालून दिलेले आहेत ते पाळले गेले नाही, लोकांनी ते जुमानले नाही. म्हणून तर आज ही वेळ आली की आता रुग्णसंख्या ही 1000च्या वर गेलेली आहे आणि अंशतः का होईना लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की लोक नियम पाळत नाही किंवा नियमाने राहत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 11 तारखेला आंशिक लॉकडाऊन लावण्यात आलं. त्यावेळेस प्रशासनही थोडं इझी होतं, नागरिकही थोडे इझी होते. मात्र ज्यावेळेस आज आकडा 1026ला आला त्यावेळेस प्रशासनही हादरलेलं आहे आणि लोकही हादरलेले आहेत. मात्र लोक कुठेतरी काळजी घेताना दिसत नाही. मी मार्केटमध्येच आहे, मुद्दामून तुम्हाला दाखवतो की बघा, आपण बघतोय की काही लोक मास्क लावतात, काही लोक मास्क लावत नाहीत. ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. आता इथून पुढे या बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात, बिंदास फिरतायत, मास्क लावत नाहीत किंवा कसल्याही पद्धतीची या ठिकाणी काळजी घेतल्या जात नाही. प्रशासनाने अनेक कठोर नियम लावलेले आहेत, मात्र लोक त्याला जुमानायला तयार नाहीत. म्हणूनच मी म्हटलं की जो आकडा वाढतोय, ज्या पद्धतीनं हॉट स्पॉटकडे औरंगाबादची वाटचाल आहे
त्याला प्रशासन इतर कुणी जबाबदार नाही, तर याला लोक जबाबदार आहेत. बघा आपण बघतो की निर्लज्जवाने लोक हात दाखवून जात आहेत, अशा पद्धतीचे थंब करतायत ज्यांनी मास्क घातलेला नाही आहे. म्हणजे लोक किती निर्ढावलेले आहेत. लोकांना आता कुठेतरी खऱ्या अर्थानं जे आहे कडक बंधन लावली गेली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की आता हॉटेल्स यासाठी बंद केले. जिल्हाधिकाऱ्यांचं असं लॉजिक होतं की हॉटेलमध्ये मास्क काढून बसावं लागतं खाताना पिताना, तर लोकांना संसर्ग होऊ शकतो, म्हणून हॉटेल्स आता पूर्णपणे बंद केलेले आहेत. आकडा वाढत राहिला तर मिलिंद एक टप्प्याने एक क्षेत्र बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. बर सिद्धार्थ, तू म्हणालास, मला खात्री आहे की औरंगाबादमधले लोक ऐकत असतील आणि आता असं म्हणायची वेळ आली, सिद्धार्थ औरंगाबाद कर, जरा शाण्यासारखा वर्तन कर आणि मास्क बांधूनच बाहेर पड. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की औरंगाबादमधले नागरिक अधिक सतर्क राहतील, नाहीतर आपण पाहिलं 500हून डायरेक्ट 800-1000 पर्यंत आकडा पोहोचला. तशी वेळ औरंगाबादकरांनी येऊ देऊ नये. आता खानदेशात जाऊयात. धुळे शहर आणि जिल्ह्याचा जर का विचार केला तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता जनता कर्फ्यू इथे सुरू करायची वेळ आली. रविवार संध्याकाळपासून लागू करण्यात आलेली ही जनता संचारबंदी बुधवार सकाळपर्यंत कायम असणार आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापना या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सुविधा वगळता बाकी सगळं बंद असेल. जिल्ह्यात गेल्या 1 आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते, त्यामुळे जवळच असलेल्या अन्य जिल्ह्यांसारखी आपली स्थिती होऊ नये म्हणून प्रशासन आधीच सतर्क झालंय. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो संसर्ग आहे तो दिवसेंदिवस वाढतोय, कारण की धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा जो आकडा आहे तो आता 18,000च्या टप्प्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता प्रशासनानं वाढत्या कोरोनाच्या आकड्यांना थांबवण्यासाठी, त्याची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचं आयोजन केलेलं आहे. धुळे जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळपासून जनता कर्फ्यूला आता सुरुवात झालेली आहे. जनता कर्फ्यूचा आज दुसरा दिवस आहे आणि मी आहे धुळे शहरातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेमध्ये, म्हणजे जुन्या आग्रारोडवरती. आपण माझ्या पाठीमागे हा बघू शकता, हा आग्रारोडचा सर्वात प्रसिद्ध असा पाचकंदील चौक आहे आणि याच चौकामध्ये शहरातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी भाजीपाला असेल, कापडांची दुकानं असतील, सोन्या चांदीची दुकानं असतील, तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुकानं आहेत, कारण की शहरातलीच नव्हे तर जिल्ह्यातली सर्वात मोठी ही बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेमध्ये आपण पाहू शकता की जी दुकानं आहेत ती सर्व बंद आहेत. शहरामध्ये आणि शहरासह जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू सुरू आहे आणि या जनता कर्फ्यूच्या दरम्यान संपूर्ण बाजारपेठा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेतला आहे. काल सायंकाळपासूनच या ठिकाणी जे दुकानं आहेत, जे दुकानदारांनी आपल्या आस्थापना असतील, त्याचबरोबर सर्व दुकानं जी आहेत ती बंद केली आहेत, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने शहरामध्ये शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवा ज्या आहेत तेवढ्याच मात्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी लसीकरण सुरू आहेत अशाच नागरिकांना बाहेर निघण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जिल्ह्यात कोरोनाचा जो आकडा आहे तो 18,000च्या पलीकडे गेलेला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 395 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या स्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 2200हून अधिक कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि हे ॲक्टिव्ह रुग्ण असताना जिल्ह्यातला हा जो कोरोनाचा संसर्ग आहे जो आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील वाढताना दिसतोय. धुळे शहर हे जिल्ह्यातलं सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट आहे आणि आता या शहराच्या हॉटस्पॉट नंतर ग्रामीण भागामध्ये देखील कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यात शिरपूर असेल, शिंदखेडा असेल, त्याचबरोबर साक्री असेल, अशा सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये कोरोना वाढायला लागलाय आणि कुठे ना कुठे वाढणारी ही जी रुग्णसंख्या आहे ही प्रशासनाची आणि आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरू पाहते आणि त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग, कोरोनाची वाढणारी आकडेवारी थांबवण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता हा जनता कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जनता कर्फ्यूच्या आजच्या सलग दुसऱ्या दिवशी मिळताना दिसतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील नागरिकांनी अशाच पद्धतीने स्वयं जबाबदारी घेत प्रशासनाला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण कुठे ना कुठे कोरोनाची साखळी तोडू शकणार आहोत. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. आणि आता जाऊयात थेट मुंबईला. वरुण सरदेसाई, शिवसेनेचे तरुण नेते, यांची पत्रकार परिषद सुरू होती. इथे उपस्थित आहेत आणि वरुण सरदेसाई यांचं नाव सातत्यानं गेल्या काही काळात आलं होतं. भाजपचे आमदार नितीश राणे त्यांनी सांगितलेलं आहे की सचिन वाझे आणि आपलं एक संभाषण झालेलं आहे, त्यामध्ये पैशाचा व्यवहार झालेला, त्याची NIA तपासणी करा. आपली काय? नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण सगळे मला युवा सेनेचा सचिव म्हणून ओळखताच. त्याच्या आधीची माझी थोडीशी पार्श्वभूमी आज आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. 10वीमध्ये मला 91% मिळाले. 12वीमध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं.
त्यानंतर मुंबई विद्यापीठात डिस्टिंक्शनने मी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले अशा जगातील सुप्रसिद्ध आयव्ही लीगमध्ये मोडणाऱ्या कोलंबिया विद्यापीठात, न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी, जी पदवी मिळवायला 2 वर्ष लागतात, ती पदवी मी 1 वर्षात मिळवून त्यात देखील मी डिस्टिंक्शन मिळवलं. मी ते करून परत आलो. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे, त्यांच्यासोबत मी युवा सेनेचं काम करत असताना त्यांच्यासोबत मी व्यवसायात काम करतो. माझे वडील आज मेकॅनिकल इंजिनियर आहेत. माझे आजोबा हे देखील MSc केमिकल होते. हे सगळं आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मी एका अतिशय सुसंस्कृत व उच्च शिक्षित कुटुंबातून येतो व मला कुठेतरी राजकारणाची आवड आहे, म्हणून मी युवा सेनेचं, शिवसेनेचं काम करतो. व आज जे घाणेरडे आरोप केलेत, असली कामं करायला मला कोणती इच्छा नाही आणि माझ्या हातून तसं घडणार पण नाही. मी माझ्या परिवाराची, माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्या राणे कुटुंबाची पार्श्वभूमी ही मला वाटतं सर्वश्रुत आहे. मग अगदी त्यांची ती सुरुवातीची गँग असो वा नंतर त्यांच्यावर असंख्य अगदी सिरियस क्राईम म्हणजे मर्डर असेल, किडनॅपिंग असेल, एक्स्टॉर्शन असेल, असे वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, त्यांच्या कुटुंबियांवर दाखल आहेत. व या सगळ्याचा पाडा हा या आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनीच विधानसभेत मांडला आहे. त्यामुळे तसा तो रेकॉर्डवर देखील आहे. त्यामुळे आज आपल्याला माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी माहिती आहे, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी माहिती आहे आणि त्यामुळे कोणी कोणावर कसले आरोप करावेत हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तसं तर संपूर्ण राणे कुटुंबियांना बेछूट आरोप करायची एक सवयच लागली आहे. ज्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा असेच आरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केले. आज जेव्हा ते भाजपमध्ये गेले तेव्हा महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर करतायत व गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरित्याचे आरोप करतायत. खरं तर या संपूर्ण राणे कुटुंबियांना महाराष्ट्रातील जनता आता अजिबात गांभीर्याने घेत नाही, त्यांना भीक घालत नाही. त्यांची जेव्हा कधी प्रेस कॉन्फरन्स होते, त्यांची जेव्हा कधी एखादी स्टेटमेंट येते आणि तुमच्या माध्यमातून जेव्हा ती टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर दाखवली जाते, त्याच्या खालचे जर तुम्ही कॉमेंट्स वाचले तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राची जनता ही त्यांना किती गांभीर्याने घेते. हे असं सगळं जरी असलं तरी आज दुपारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केले. हे सगळे आरोप हे तथ्यहीन असून आज त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्यावर क्रिमिनल डेफमेशन हे दाखल करणार आहे. त्यांनी जे काही आरोप केलेत हे त्यांनी सिद्ध करावे किंवा नाहीतर कायदेशीर प्रक्रियेला त्यांनी सामोरे जावं. आपण मला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि जे काही गंभीर आरोपावर प्रश्न पहिला आहे की बेटिंग हे सचिन वाजे जे लोक बेटिंग करतात, ज्यावेळेस IPL सुरू होतं त्यावेळेस त्यांनी काही लोकांना फोन केले, ती मागणी केल्यानंतर तुमचा त्यांना फोन केला आणि तुम्ही तीच मागणी वाचन करून मी म्हणालो तसे या आरोपात कोणतेही तथ्य नाही, याला कशालाही अर्थ नाही आणि त्यामुळे
कोणी उठायचं, काही बोलायचं आणि कोणाचं तरी पॉलिटिकल करिअर डॅमेज करायचं आणि या सगळ्या आरोपांमुळे माझं उभरतं पॉलिटिकल करिअर हे डॅमेज होऊ नये, फक्त एवढ्या एका कारणाने मी आज त्यांच्यावर क्रिमिनल डेफमेशन दाखल करणार आहे. बरं, ते असेही आरोप करतात की एवढंच नाही, तुम्ही अनेक टेंडर प्रक्रिया असेल महाराष्ट्र सरकारवर तुम्ही इंटरव्ह्यू करता. बघा, कोणी काय बोलायचं ह्यावर माझा काही कंट्रोल नसतो, पण मी म्हणालो तसं की त्या सगळ्यांनाच एक सवय आहे की प्रत्येक ऑपोजिशनच्या लीडरवर, विरोधी पक्षाच्या नेत्यावर बेछूट आरोप करायचे आणि त्यातूनच ते असं काहीतरी वेगवेगळं बोलत असतात. मी म्हणालो तसं त्यांची प्रत्येक गोष्ट काही मी गांभीर्याने घेत नाही, पण आज त्यांनी जे आरोप केलेत हे अतिशय चुकीचे आहेत, हे मला मनाला वेदना देणारे आहेत, हे कुठेतरी त्यामुळे राजकीय इच्छेमुळे शिवसेनेते राणे कुटुंबियांची आणि माझी शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा तुम्ही मला वाटतं आज यांचंच संपूर्ण कुटुंबीय हे माझ्या वाईटावर उठलंय, म्हणूनच कुठेतरी महाविकास आघाडीने मला सुरक्षा दिली असेल. आणि अजून एक मी सांगू इच्छितो की मला Y+ दर्जाची सुरक्षा ही मिळालेली नाही, मला X कॅटेगरीची सुरक्षा ही महाविकास आघाडी सरकारने दिली आहे आणि त्यामध्ये एकमेव पोलीस अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल हे माझ्यासोबत असतात. Y+ ची दर्जाची सुरक्षा ही मला नाही. वारंवार आपल्यावर नितेश राणे आरोप करत आलेले आहेत आणि भविष्यातही आपण नुकसानीचा दावा करणार आहात. तुम्हाला वाटतंय का त्याच्यातून तुमची सुटका किंवा त्याच्यातून आरोप थोडं थांबतील का? यावर काही कायमस्वरूपी उपाय केला पाहिजे, असे काही प्रकरणं आपल्याकडे आहेत का, की आपण बाहेर काढणार का, आपण सत्तेत आहात? नाही, त्याबद्दल मला वाटतं आमचे प्रवक्ते आहेत, महाविकास आघाडीतील नेते आहेत, ते भाष्य करतील. आज आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की आज त्यांनी जे काही खोटे नाटे आरोप केलेत याच्या विरोधात मी म्हणालो तसं क्रिमिनल डेफमेशन मी दाखल करत आहे. अर्थ तोच होतो. तुम्ही गेले 6 महिन्यातील त्यांच्या विविध पत्रकार परिषदा बघा, यामध्ये त्यांचं जे भाषण आहे, त्यांची जी बोलायची पद्धत आहे, त्याचा अर्थ तोच होतो. आरोप तर केले आहेत, पण वैयक्तिक स्तरावर काही धमकी वगैरे दिली आहे? कारण तुम्ही संरक्षणाचा उल्लेख केला, तर असं काही झालं आहे का? आपण मी म्हणालो तसं गेल्या 6 महिन्यातील त्यांच्या कुटुंबियांची आपण प्रेस कॉन्फरन्स पहा. त्या प्रेस कॉन्फरन्स आपण बघितली तर आपल्याला सगळं समोर येईल. जो दाखला दिलाय की आपलं संभाषण आहे, त्यांच्याकडे ते संभाषण नाहीये, त्यांनी असं सांगितलं की त्याची चौकशी व्हावी. नाही, माझं तेच मत आहे की त्यांनी आता जे हे खोटे नाटे आरोप केलेत हे त्यांनी सिद्ध करावे, अन्यथा जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरे जावं. किती मुदत देता? नाही, आता जी काही कायदेशीर कारवाई असतील त्याप्रमाणे होईल. मला वाटतं कायदेशीररित्या एक 7 दिवसाची त्यांना माफी मागायची मुदत दिली जाईल, त्यानंतर ही केस दाखल होईल. CDR काढावा आणि NIA-कडे तपास द्यावा असताना एक प्रश्न असा की कधी सचिवांशी बोलणं झालं? हे बघा, मी पुन्हा हेच सांगतो, त्यांनी जे काही खोटे नाटे आरोप केलेत त्याचे जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोणत्याही तपास यंत्रणेकडे ते द्यावेत, अन्यथा त्यांनी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावं. सचिन वाझे प्रकरणामध्ये तुमचे आणि त्यांचे कॉल झालेले तुमचा संबंध आढळून येतोय, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणामध्ये सचिन वाझेंना प्रोटेक्ट करत आहेत असं देखील त्यांनी आरोप केला. नाही, मला वाटतं त्याच संदर्भात इतका वेळ बोललोय की माझा या कुठल्याही प्रकरणाशी संबंध नाही.
आणि म्हणूनच मी जे म्हणालो आहे ते तसं करतोय. ठीक आहे, मला वाटतं आज सकाळी एक थेट आरोप केला होता की पश्चिम उपनगरातले एक शिवसेनेचे बडे नेते आहेत आणि त्यांचा सचिन वाझे यांच्याशी संभाषण झालेलं आहे टेलिग्रामवर आणि तो कोणाचे हे करतात ते कोण असावे मला प्रश्न विचारते. हा म्हणजे मंत्री म्हणून पश्चिम उपनगरातले शिवसेनेचे मोठे नेते नितेश राणे यांनी जे काही आरोप केलेले आहेत, जसं वरुण सरदेसाई यांनी सांगितलंय की हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आता त्यांची आहे. जो आरोप करतो त्याची जबाबदारी असते सिद्ध करण्याची. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीची मागणी केलेली आहे. कुठल्याही चौकशीची त्यांनी जे मागणी केलेली आहे त्या कुठल्याही संस्थेने आमची चौकशी करावी. जो कोण पश्चिम उपनगरातला नेता आहे त्याचं त्यांनी नाव सांगावं, त्याच्याबद्दलचे पुरावे त्यांनी त्या तपास यंत्रणेला द्यावे आणि त्यांनी जर पुरावे दिले तर तपास यंत्रणा त्याप्रमाणे कारवाई करेल, हेच आमचं म्हणणं आहे. फक्त खोटे नाटे आरोप करून कोणाचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करू नये या कारणास्तव वरुण सरदेसाई यांनी त्यांना उद्या कायदेशीर नोटीस देण्याचं ठरवलेलं आहे आणि ती कायदेशीर नोटीस जाईन. कायदेशीर कारवाईला त्यांना उत्तर द्यावंच लागेल आणि ज्या यंत्रणेच्या समोर त्यांनी तपास यंत्रणेच्या समोर जे पुरावे द्यायचे ते त्यांनी द्यावेत. दुसरा प्रश्न आहे की दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. जी माहिती मिळते आहे की राष्ट्रवादी हे आग्रही आहे की मुंबईचे पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांना तात्काळ त्या पदावरून हटवण्यात यावं, कारण त्यांच्या दलातल्या सचिन वाझेंना NIA ने अटक केली आहे. कदाचित मोठी कारवाई ही पोलीस आयुक्तांवरही होऊ शकते आणि एकूणच नामुष्की सरकारवर ओढवू शकते. आपल्याकडनं ही मिळालेली माहिती आम्ही तपासून बघतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला उत्तर देतो, कारण ही माहिती आपल्याकडनं आम्हाला मिळालेली आहे. आपल्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारावरती सगळ्या चॅनल्सवर पण बातम्या आहेत आणि काही सोर्सेसकडूनही या बातम्या येत आहेत. हे म्हणूनच म्हटलं आपल्याकडनं जी माहिती मिळालेली आहे ती तपासून बघावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही विशिष्ट मोजक्या नेत्यांची परत शरद पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीत काय विषय चर्चेचे झाले आहे आणि वाझे प्रकरणाच्या संदर्भामध्ये काही नेमकं ठरलं आहे का? कारण की ते गॉसिप सुरू आहे, बाहेर जी चर्चा सुरू आहे, मंत्रिमंडळातला बदल, गृहमंत्र्यांचा राजीनामा. राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी वारंवार 3-3.5-4 महिन्याने आदरणीय पवारसाहेब बैठक घेत असतात. त्याप्रमाणे आजची ही बैठक पूर्वनियोजित होती. ती बैठक आज झाली आणि वेगवेगळ्या विषयांचा राज्याच्या समोर वेगळे जे उपक्रम कार्यक्रम आहेत त्याची चर्चा ही आम्ही केली. यामध्ये आपण ज्याचा उल्लेख केला त्याची चर्चा आमच्या मीटिंगमध्ये झाली नाही आणि राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मंत्रिमंडळातल्या फेरबदलांची सुद्धा जी चर्चा सुरू आहे, अशा वावड्या बाहेर किती उठल्या तरी अशी कोणतीही चर्चा आमच्या पक्षात झालेली नाही. ज्या पद्धतीने सचिन वाझे प्रकरण हाताळलं गेलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे योग्य पद्धतीने हाताळलं गेलं गृह विभागाकडून? हे ज्यावेळी हे व्हेकल सापडलं त्यानंतर हा तपास ATSकडे देण्यात आला आणि ATSच्या माध्यमातून तपास चालू होता. त्यानंतर NIA ने हा तपास ताब्यात घेतला. त्यामुळं पहिलं जे प्रकरण आहे त्याचा तपास आता NIA करतो आणि त्यातील मृत्यूची जी घटना झाली त्याचा तपास
अद्याप ATS करतात. सर, मुंबई पोलीस आयुक्तांचा राजीनामा होईल का? कारण की या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने API सापडला आणि कुठे ना कुठेतरी मोठे धागेदोरे सापडतील असं म्हणलं जातं, याच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आयुक्तांचा राजीनामा होईल का? कारण गृह मंत्रालय आपल्याकडे आहे शेवटी. आमच्या सरकारचा स्पष्ट मत आहे की जर कोणी दोषी आढळले या सगळ्या प्रकरणामध्ये तर त्याला योग्य ते प्रायश्चित्त होईल. त्यात कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बदनाम झालेला आहे, ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये गृह विभाग बदनाम झालेला आहे, गृह विभागाची बदनामी झालेली आहे, त्याच्यावर जबाबदारी निश्चित सरकार करणार आहे की नाही कोणावर? हे सगळं प्रकरण, सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये कोणी जबाबदार आढळलं तर निश्चितपणानं सरकार त्याच्यावर कारवाई करेल. पहिले मराठी में करते हैं, बाद में हिंदी चालू करते हैं. अजिबात असा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडूनही होत नाही, त्यामुळे अशी चर्चाही झाली नाही. पाटील साहेब, प्रश्न असा उपस्थित होतो की अधिवेशनाच्या कालावधीमध्ये वाजे प्रकरण ज्यावेळेस गाजलं त्याच दिवशी गृहमंत्र्यांनी एक दिवस कोणतीच भूमिका घेतली नाही आणि ती भूमिका न घेण्याचं कारण शिवसेना होती अशी जी चर्चा आहे, त्यात वस्तुस्थिती काय आहे? आणि आजच्या या संदर्भात गृहमंत्र्यांनी या संदर्भातला खुलासा किमान मीटिंगमध्ये तरी केला का? नाही, असं आहे की गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडची माहिती सभागृहाला जशी उपलब्ध होत गेली तशी दिलेली आहे. गृहमंत्र्यांनी जी भूमिका सभागृहात मांडली ती त्यावेळी योग्य अशी भूमिका होती आणि ती त्यांनी मांडलेली आहे. सर, पण हा एक मुद्दा जो उपस्थित केला जातो शिवसेनेकडून, ज्या पद्धतीनं जर समजा एखाद्या अधिकाऱ्याला जर जबाबदारी निश्चित केली जात असेल तर त्या संदर्भात मंत्र्यांना सुद्धा नैतिक जबाबदारी घ्यावी का, अशा पद्धतीची एक भूमिका आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने बघता या भूमिकेकडे? नाही, अधिकाऱ्याने जर कुठे त्याची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज निर्णय घेतील, आवश्यक असेल, योग्य असेल तर. त्यामुळं आम्हाला त्या इन्व्हेस्टिगेशनबद्दल आज काही बोलायचं नाही. त्या सगळ्या प्रकरणात कोण दोषी आहे, काय आहे, हे तपास एजन्सीजनी निष्कर्ष काढल्यावर बोलणं योग्य ठरेल. आणि मंत्र्यांचा याच्याशी काही संबंध येत नाही, त्यामुळं मंत्र्यांना दोषी धरण्याचा प्रश्न उद्भवेल. आजच्या बैठकीमध्ये मुद्दा आलेला नाही. आजच्या बैठकीमध्ये प्रश्न याच्यामध्ये असा येतोय की त्या दिवशी विधानसभेमध्ये पहिल्यांदा हा मुद्दा विरोधी पक्षनेत्यांनी काढला. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जी माहिती होती, त्यांच्याकडे FIR पासून ते बाकी गाडी कुठे आहे, कोणाची आहे, CDR पासून सगळी माहिती होती. याच्या पलीकडे आपण बघितलं की मंत्र्यांकडे याची कुठलीही माहिती नव्हती. आता प्रश्न याच्या, तुम्ही स्वतः गृहमंत्री राहिलेला, पोलिसांच्या ब्रीफिंगमध्ये कुठेतरी गडबड झाली का? कोणाचा CDR होता त्यांच्याकडे? त्यांच्याकडे मनसुख हिरेनचा CDR होता. मनसुख हिरेनचा CDR जर त्यांच्याकडे असेल तर तो त्यांनी तपास यंत्रणेला दिला तर जास्त चांगलं होईल अशा मताचे अनेक लोक आहेत. CDR मनसुख हिरेनचा जर विरोधी पक्ष नेत्यांच्याकडे असेल तर तो त्यांनी तपास यंत्रणेकडे द्यावा. असं आहे. 2 मिनिटं जरा एक क्लॅरिटी सांग. 2 मिनिटं. पहिलं म्हणजे FIR दाखल झाल्यावर हा FIR विरोधी पक्ष नेत्यांनाच नाही तर इंटरनेटवर कुणीही ॲक्सेस करू शकतं. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्याकडे जो FIRची कॉपी आहे ती सगळ्यांकडे असू शकते, त्यात काही विशेष असं नाही. पण विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात जे सांगितलं की माझ्याकडे CDR आहे, तर तो CDR तपास यंत्रणासाठी ATSलाही आवश्यकता असेल तर ATSने मागितला तर विरोधी पक्ष नेत्यांनी ती तपास यंत्रणेच्याकडे द्यावा असं मला वाटतं. पहिले मराठी में पूरा करते तो हिंदी बराबर होगी. कलम लावली, NIAने कलम लावली आणि त्यांना अरेस्ट केलं. ATSचा तपासही सुरू आहे. ATSला काही सापडलं नाही का? राज्याची जी संस्था आहे तिला. पहिलं म्हणजे ATS ते वाहन तिथं कोणी ठेवलं याचा तपास करत होते आणि काही गोष्टी ATSला कळलेल्या आहेत. ATSकडे त्याची माहिती उपलब्ध आहे, पण तो तपास आता NIA करत आहे. त्यामुळे ते करत असताना आता त्याच्यावर ATSने काही बोलणं हे योग्य नाही, कारण तपास त्यांच्याकडे. 2 मिनिट. दुसरी जी केस आहे की मनसुख हिरेन यांचा मृत्यू, त्याचा तपास ATS आणि त्यांची लोक करत आहेत. त्यांनी त्याच्यात काही प्रगती केली असेल असं मला वाटतंय आणि त्यामुळे योग्य वेळी त्या गोष्टी पुढे येतील.
पाटील साहेब, विषय असा आहे की ज्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केले, परिवाराने आरोप केले की सचिन वाझेंनी खून केला असावा असा संशय आहे, त्यानंतरही त्यांना ट्रान्सफर केलं गेलं नाही, त्यांना सुट्टीवर पाठवलं गेलं नाही, ते मुख्यालयात होते, इन्व्हेस्टिगेशनही करत होते, 2 दिवसानंतर त्याचा निर्णय झाला. तर इथं आपण उशीर केला का आणि त्यामुळे सगळं प्रकरण पुढे वाढलं असं वाटतं का? नाही, मला असं वाटत नाही. आणि सचिन वाझेंना बाजूला करण्याचा निर्णय झाल्यावर मला वाटतं की त्या बाबतीत निर्णय जाहीर करण्यात आला. मला वाटत नाही उशीर झाला, कारण त्या संबंधातल्या काही गोष्टी समजून आल्यानंतरच तो निर्णय घेणं योग्य होतं. सर, राष्ट्रवादी काँग्रेसमधला एका अशी जर चर्चा आहे, अशी चर्चा होण्याची कोणती आवश्यकता नाही आहे, कारण या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेस आणि शिवसेना तिघांची भूमिका आहे की याच्यात जो दोषी असेल त्याला त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आमच्या तिन्ही पक्षातलं कुणीही यातल्या कोणालाही मागं घालण्याचा प्रयत्न किंवा संरक्षण देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं असं एक मत येतं की गृहमंत्री यांचा हे पूर्ण प्रकरण हाताळण्यात थोडंसं अपयश आलं. आणि हे प्रकरण हाताळण्यापेक्षा झालेली जी घटना आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन हाच मुद्दा आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन ATSकडे त्यांनी दिलेलं होतं. ATS इन्व्हेस्टिगेशन करताना NIA पिक्चरमध्ये आलं. त्यामुळे पहिल्या प्रकरणाचा तपास NIA करतंय, उरलेल्या प्रकरणाचा ATS करते. एक शेवटचा प्रश्न, राष्ट्रपती राजवट लावण्याची भीती जी दाखवली जाते सगळ्या प्रकरणावरून, कारण की नारायण राणेंनी म्हटलं की पत्र पाठवले अमित शहांना राष्ट्रपती राजवट लावावी, तुम्ही कशा पद्धतीने बघता? असं आहे की राष्ट्रपती राजवट लावण्याच्या बाबतीत काही नियम आहेत, काही त्याला चौकट आहे. एखादा गुन्हा राज्यात घडल्यानंतर त्यामधल्या दोषींना पूर्णपणाने शिक्षा देणं, त्यात जे सापडतील त्यांना योग्य ते प्रायश्चित्त देणं, यासाठी राज्य सरकार आमचं कटिबद्ध आहे. कोण कोणाच्या जवळ आहे, कोणाच्या जवळ लांब, याच्यात कुणीही सरकारमधलं माननीय मुख्यमंत्र्यांपासून कुणीही त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही. तपास यंत्रणा या निश्चित चांगलं काम करतात, योग्य ते समोर येईल. त्यामुळं अशा पद्धतीच्या जर कोणाचे स्वप्न म्हणजे प्रत्येक राज्यात होणाऱ्या अशा गंभीर घटनेबद्दल राज्य बरखास्त करायला प्रत्येकाला जर सुचत असेल तर मला वाटतं की हा राजकीय उद्दिष्ट आहे. यामध्ये मेरिटवर बघितलं तर मेरिटवर जे समोर येईल त्याच्यावर आमचं सरकार ॲक्शन घेणार आहे. कोर्टामध्ये एक मोठा युक्तिवाद झाला. सचिन वाझे म्हणाले आहेत की मला माझ्या वकिलांना भेटू दिलं जात नाहीये आणि तसंच NIA म्हणते की सचिन वाझे हे तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. सचिन वाझे यांच्याकडनं जो कोर्टात आरोप केला गेला आहे त्याला आता केंद्र सरकार कुठे ना कुठेतरी हे प्रकरण एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यावर कोणतंही राजकीय भाष्य आज करण्याची वेळ आहे असं मला वाटत नाही. कोर्टात एखाद्याला अरेस्ट केल्यावर त्यांनी कोर्टात काय भूमिका मांडली त्याच्यावर रिॲक्शन देणं हे आवश्यक नाही. त्याचा रिझल्ट जो येईल त्याच्यावर बोलणं योग्य. हमारी पीरियडिकली आदरणीय पवार साहब रिव्यू मीटिंग लेते हैं. वैसे महाराष्ट्र के मंत्रिमंडल में जो हमारे राष्ट्रवादी के मंत्री हैं उनके कामकाज के बारे में रिव्यू मीटिंग आज हुई. इस मीटिंग में महाराष्ट्र के सामने और अलग अलग डिपार्टमेंट में जो समस्या और जो काम की आवश्यकता है, और अभी हमारा अधिवेशन पूरा हुआ, समाप्त हुआ. उस अधिवेशन के माध्यम में जो हमारे विधायक मुंबई में आए थे उनकी जो इच्छाएं और उनकी समस्याएं, उन सारे चीज़ों के बारे में हमारी बैठक में चर्चा हुई. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या परीनं अधिकाधिक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.